आप देख रहे हैं औरंगाबाद अपडेट्स और मैं हूं आपके साथ नेहा खान। औरंगाबाद अपडेट टीम की ओर से आप सभी को ईद की मुबारकबाद। आज औरंगाबाद शहर में ईद उल अजहा पुलिस प्रशासन की निगरानी में शांति और अमन के साथ मनाई गई। एसटी महामंडल ये प्राइवेट हो सकती है, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक का इशारा। बकरीद होने की वजह से शहर में चल रहे अतिक्रमण को दो दिनों के लिए रुकाया गया है। इगतपुरी यहाँ पर जोरदार हवाओं के साथ जोरदार बारिश। वंचित बहुजन आघाड़ी की ओर से सूबेदारी गेस्ट हाउस यहाँ पर इलेक्शन को लेकर बैठक ली गई। ईद उल अजहा के मौके पर एक्स खासदार इम्तियाज जलील इन्होंने सभी को मुबारकबाद दी। चलिए अब खबरें तफसील से। उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना मराठवाड़ा विभाग की ओर से किसानों के मांगों को लेकर जिल्हाधिकारी इन्हें निवेदन दिया गया। सर, शेतकऱ्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही उभे आहे, काय मागणी करत आहे, कशासाठी निवेदन देत आहे? आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मराठवाडा विभाग या अंतर्गत मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये तहसील लेवलवर आम्ही तहसीलदार कलेक्टर यांना आज निवेदन देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि आजपर्यंत ह्या शासनाने तिन्ही पक्षाचं मिळून जे बनलेलं सरकार आहे त्या तिन्ही नेत्यांनी फक्त शेतकऱ्यांना फसवणूक केलेली आहे, जनतेची फसवणूक केलेली आहे। जे आश्वासन यांनी दिलेले आहेत त्या एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही आहे। कर्जमाफी करतो, तो 1.5% हमी भाव देतो, त्यानंतर तुमचं सोयाबीन कुठल्याही पिकाची जे हमी भाव असेल पण कुठलंही काम झालेलं नाही, कुठलंही आश्वासन यांनी आत्तापर्यंत पाळलेलं नाही आहे। तुमच्या लाडकी बहिणीला 1800चे 1500चे 2100 रुपये देतो तेही दिलेले नाहीत। असे भरपूर यांनी आश्वासन दिलेले आहेत, त्यातलं एकही आश्वासन यांनी पूर्ण केलेलं नाही। सर्व आश्वासनं फेल ठरलेली आहेत आणि म्हणून यांना आम्ही जागा करण्यासाठी, यांच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आम्ही हे आंदोलन देण्याची मोहीम चालू केलेलं आहे। सर, आंदोलन तुम्ही याच्या मागे तुम्ही किती वेळेस आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी नेहमी आंदोलनं असतात ना आमचे, निवेदन देणं वगैरे वगैरे। आता आम्ही हे सामूहिक आंदोलन मराठवाड्यात एकच आंदोलन ठेवलेलं आहे आणि हे जवळजवळ आमचं 8 दिवस आंदोलन राहणार आहे। उद्या आम्ही हे जे सत्ताधारी जे लोक आहेत त्यांच्याकडे घरी जाऊन त्यांना निवेदन देणार आहेत। त्यानंतर गावोगाव आमच्या बैठका आहेत। त्यानंतर तुमचा एक रस्ता रोको आहे आमचा। असे विविध आंदोलन आम्ही ठेवलेले आहेत। यावेळेस सुद्धा जर तुमची दखल नाही घेतली गेली सर तर शासनाला दखल घ्यावंच लागेल आणि जर दखल घेतली नाही तर हे ऑलरेडी हे सरकार फेल गेलेलं आहे। यांनी पूर्ण जनतेची दिशाभूल केलेली आहे। काय मागणी करताय सर? यांना जर सरकार चालवता येत नाही तर त्यांनी राजीनामे द्यावेत। आज क्या हुआ तेरा वादा ही जी विरोधी पक्षनेते शिवसेना नेते अंबादास दानवे यांची संकल्पना आहे आणि ही संकल्पना संभाजीनगरमध्ये अख्ख्या मराठवाड्यामध्ये आज सर्व ठिकाणी कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, मंडल अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, हे सर्वांना त्या स्तरावर त्यांचा आदेश आहे दानवे साहेबांचा। त्याविषयी आम्ही सर्व पदाधिकारी गाव स्तरावर गाव ठिकाणी पदाधिकारी असेल ते त्यांना निवेदन देणार आहे। आणि हे सरकार म्हणजे हे फक्त फसवे सरकार आहे। यांनी लाडक्या बहिणीला फसवलं, 2100 रुपये देतो म्हणून 1500 रुपये देऊ लागले, हे पण वेळेवर मिळत नाही। त्याच्यात दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचा कर्जमुक्ती करतो म्हणले होते सरकार, एक पीक विम्याची पण त्यांनी फसवेगिरी केलेली आहे। आणि दुसरी 1 रुपयात तुम्हाला विमा देणार होते ते पण पुढंच आतापर्यंत काहीच दिलेलं नाही आहे। आणि हे फसवे सरकार आहे म्हणूनच त्याचं नाव आहे क्या हुआ तेरा वादा। म्हणजे हे आजचं जे आंदोलन आहे त्याचं नावच आहे क्या हुआ तेरा वादा। नक्कीच यांनी जे आश्वासन दिले ते पूर्ण करावं। मी आमच्या विरोधी पक्षाच्या वतीने त्यांना आवाहन करतो की तुम्ही जे लोकांना आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा, हीच विनंती करतो। माझं नाव विष्णू जाधव, संभाजीनगर पश्चिम तालुका प्रमुख।